आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। काल चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि अर्थातच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय। त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार यात काही शंकाच नाहीये। पुढच्या काही बातम्या या संदर्भातल्या। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल। विविध विकास कामांचे प्रस्ताव सादर होणार आहेत। माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। विरोधकांची काय रणनीती असू शकेल, काय महत्त्वाचे मुद्दे विरोधकांच्या बाजूने असतील ते पाहूया आपण। राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा असेल, स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र बहिणींचा मुद्दा फार महत्त्वाचा असेल, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, कराडमुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा, मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य घोटाळा, माणिकराव कोकाटे यांना झालेली शिक्षा, शेतकऱ्यांना हमीभावाचा मुद्दा, HSPR नंबर प्लेटचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। काल मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलं। स्मार्ट मीटरचा मुद्दा सुद्धा गाजू शकतो। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, आज 11 वाजल्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होत आहे। अर्थात काल जर विरोधकांची भूमिका पाहिली किंवा सत्ताधाऱ्यांचा पलटवार जर पाहिला तर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुळात आधीपासून चालत आलेली परंपरा याही अधिवेशनात पाहायला मिळेल का? विरोधकांचं पायऱ्यांवरच आंदोलन पाहायला मिळेल की कामकाजही होईल? लागवी नक्कीच या वेळेला महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतोय। काल परवाची गोष्ट जर पाहिली तर मंत्र्यांच्याच मुली या ठिकाणी जी मुलगी आहे ती सुरक्षित नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत होतं। त्याचप्रमाणे बीड परभणीचे हत्या असेल, तसेच स्वारगेट प्रकरण असेल, या प्रकरणावरून खरं तर विरोधक हल्लाबोल करतील। दुसरीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पीक विमा, हमीभाव या प्रश्नावरून सुद्धा विरोधक आज पायऱ्यांवरती आंदोलन करताना पाहायला मिळतात। मात्र एकूणच महाराष्ट्र विधिमंडळ जे अधिवेशन सुरू असतं या दरम्यान विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून हे आंदोलन केले जातात, निदर्शनं केली जातात। मात्र कुठेतरी वेगळं वातावरण गेल्या 2-3 अधिवेशनांमध्ये पाहायला मिळालं। सत्ताधारी सुद्धा आता विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती उतरताना पाहायला मिळतात। त्यामुळे या सर्व सत्ताधाऱ्यांच्या गर्दीमध्ये विरोधकांना किती स्पेस हा पायऱ्यांवरती मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र काही मोजक्या नेत्यांकडून खरं तर बड्या नेत्यांकडून या ठिकाणी बडे मुद्दे जे आहेत ते मांडण्यात येणार आहेत। मात्र प्रमुख मुद्दे जे असतील ते म्हणजे महिला अत्याचार, शेतकऱ्यांचा हमीभाव, तसेच एकूण राज्यामध्ये ST संदर्भात जो चाललेला घोटाळा आहे त्यावरती सुद्धा आणि मंत्र्यांकडून करण्यात येणारे बेताल वक्तव्य असतील यावरून खरं तर राजीनाम्याची मागणी सुद्धा होते। त्यामुळे एकूणच या सर्व दरम्यान विरोधक कशाप्रमाणे आक्रमक आता सत्ताधाऱ्यांवरती होतात आणि सत्ताधाऱ्यांना कसे घेरतात आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतात का हेच आता येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे। लागली निश्चित धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणाचे या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।